नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी गणित भाग 1 मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजेच वर्ग समीकरणे या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वी मध्ये बहुपदी किंवा बैजिक राशी म्हणजेच पॉलिनॉमियल्स याचा अभ्यास आपण काही प्रमाणामध्ये केलेला आहे. त्या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. विच आर द टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स? फर्स्ट टाइप इज मोनोमियल. दॅट मीन्स अ पॉलिनॉमियल विथ अ सिंगल टर्म. म्हणजे ज्या बहुपदीमध्ये एकच पद असतं त्याला मोनोमियल किंवा एकपदी असं म्हटलं जातं. बायनॉमियल. दॅट मीन्स अ पॉलिनॉमियल विथ टू टर्म्स. म्हणजे ज्या बहुपदीमध्ये दोन पदं असतात त्या बहुपदीला द्विपदी असं म्हटलं जातं, म्हणजे बायनॉमियल. अँड ट्रायनॉमियल मीन्स अ पॉलिनॉमियल विथ थ्री टर्म्स. म्हणजे ज्या बहुपदीमध्ये तीन पदे आहेत त्याला त्रिपदी असं म्हटलं जातं. हे तीन प्रकार आपण इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलेले आहेत. तर इयत्ता 9वी मध्ये आपण आणखी तीन वेगवेगळे प्रकार पाहिले होते पॉलिनॉमियलचे. त्यातला पहिला प्रकार आहे लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल नावाचं प्रकरण आपण इयत्ता 8वीला अभ्यासलेलं आहेच. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नावाचे चॅप्टर हे आपल्याला आता 9वीलाही आहे आणि आता 10वीला आहे. लिनियर इक्वेशन कुणाला म्हणायचं? तर ज्या पॉलिनॉमियलची डिग्री ही एक असते, किंवा वेगळ्या भाषेत बोलायचं म्हटल्यास ज्या इक्वेशनचा ग्राफ हा एक लाईन येतो, स्ट्रेट लाईन येतो, त्याला आपण लिनियर इक्वेशन असं म्हणू शकतो. सेकंड टाइप इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन? The polynomial with degree 2 is called as a quadratic equation. म्हणजे ज्याची डिग्री 2 आहे त्या बहुपदीला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा वर्ग समीकरण असं म्हणतो. तर तिसरा प्रकार आहे क्यूबिक इक्वेशन. क्यूबिक इक्वेशन म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री ही 3 असते त्याला क्यूबिक इक्वेशन असं म्हटलं जातं. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पर्टिक्युलर मुद्दा या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशनची प्रथमतः आपण डेफिनेशन या ठिकाणी घेऊयात, जे आपण आता 9वीला अभ्यासलेली आहेच. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मीन्स अ पॉलिनॉमियल्स विथ डिग्री 2 इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे ज्या समीकरणांचा कोटी, बहुपदीचा कोटी हा 2 असतो, डिग्री 2 असते, त्या बहुपदींना क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ x वर्ग वजा 6x अधिक 7 बरोबर 0, 2m वर्ग वजा 7m बरोबर 13, p वजा 2 कंसामध्ये 2p अधिक 6 बरोबर 0, 2/5x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 23, स्क्वेअर रूट 5m स्क्वेअर इज इक्वल टू 9. या सर्व समीकरणांचं निरीक्षण करता आपलं असं लक्षात येईल की यांची डिग्री 2 आहे. इथे 2 आहे, दुसऱ्यामध्येही 2 आहे, चौथ्यामध्येही 2 आहे, पाचव्यामध्येही 2 आहे, तिसऱ्यामध्ये थोडा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. 2 कंसांचा गुणाकार आहे. यांचा प्रोडक्ट घेताना p आणि 2p यांचा प्रोडक्ट हा 2p स्क्वेअर येईल आणि याची डिग्री 2 होणार आहे. म्हणजे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म कोणता असतो? तर स्टँडर्ड फॉर्म ऑर जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप जे आहे ते सामान्य रूप आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. परंतु याच्यामध्ये a b c च्या बाबतीमध्ये काही अटी त्या समीकरणानं पाळणं गरजेचं आहे. a b c आर रियल नंबर्स बट a शुड नॉट बी 0. म्हणजे a हा कधीही 0 चालणार नाही. a हे वर्गीय पदाचा सहगुणक आहे, तो 0 असता कामा नये. तो जर 0 झाला तर 0ने या वर्गीय पदाला गुणल्यानंतर ह्या वर्गीय पदाचा लोप होऊन हे समीकरण लिनियर इक्वेशन राहील, ते क्वाड्रॅटिक राहणार नाही. म्हणून या ठिकाणी महत्त्वाची अट आहे की या समीकरणामध्ये पहिल्या पदाचा म्हणजे वर्गीय पदाचा सहगुणक ज्याला आपण a ने दाखवलेला आहे तो कधीही 0 असता कामा नये. आता वर्ग समीकरणांच्या उकली किंवा मूळ ही नेमकी कोणती असतात? तर त्या ठिकाणी आपण आता 9वी मध्ये
एक मुद्दा पहिला होता शून्य बहुपदी, झिरो पॉलिनॉमियल, किंवा शेष सिद्धांत, रिमाइंडर थेरम सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेला होता. या दोन मुद्द्यांमध्ये आपण अभ्यासलेलं होतं. तो मुद्दा या ठिकाणी आपण घेऊयात. रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इफ पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल x इज एनी पॉलिनॉमियल अँड इफ वी पुट व्हॅल्यू ऑफ x a in that polynomial and if the value of that polynomial is 0, then x minus a is the factor of polynomial p. In this case, a is a root of polynomial p in variable x. याचा अर्थ समजावून घ्या की जर एखादं पॉलिनॉमियल हे x या व्हेरिएबलमध्ये असेल आणि जर आपण x ची किंमत a ठेवली त्या बहुपदीमध्ये आणि जर त्या बहुपदीची किंमत 0 मिळत असेल तर आपण असं म्हणू शकतो की x वजा a हा त्या बहुपदीचा अवयव आहे आणि या परिस्थितीमध्ये a ला त्या बहुपदीचं मूळ किंवा रूट असं म्हटलं जातं. आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटल्यास एखाद्या बहुपदीमध्ये एखादी चलाची किंमत ठेवल्यानंतर त्या बहुपदीची किंमत 0 मिळत असेल तर चलाच्या त्या किमतीला त्या वर्ग समीकरणाचं मूळ असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, या उदाहरणामध्ये x वर्ग अधिक 5x वजा 6 या वर्ग समीकरणाची x बरोबर 1 ही उकल आहे किंवा नाही किंवा मूळ आहे किंवा नाही हे आपल्याला पडता येत असेल तर आपल्याला x ची किंमत या वर्ग समीकरणामध्ये 1 ठेवावी लागेल. म्हणून पुढची पायरी असेल x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर रिप्लेस x by 1, that means 1 square plus 5 into 1 minus 6. 1 square is 1, 5 into 5 is 5, 5 into 1 is 5 minus 6. That means 1 plus 5 minus 6, 1 plus 5 is 6, minus 6 is equal to 0. याचा अर्थ जेव्हा आपण या वर्ग समीकरणामध्ये x ची किंमत 1 ठेवली त्यावेळी या वर्ग समीकरणाची किंमत आपल्याला 0 मिळाली. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो x is equal to 1 is a root of above quadratic equation. म्हणजे x बरोबर 1 हे वरील वर्ग समीकरणाचं मूळ आहे, एक मूळ आहे. दुसरं एक्झाम्पल आपण पाहूयात. m वर्ग अधिक 5m वजा 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं m वजा 2 हे मूळ आहे किंवा नाही हे आपल्याला पडतायचं असेल तर या वर्ग समीकरणामध्ये m ची किंमत आपल्याला 2 ठेवावी लागेल. म्हणून पुढची पायरी असेल m square plus 5m minus 2 is equal to, now replace m by 2, that means 2 square plus 5 into 2 minus 2. 2 square is 4, 5 into 2 is 10 minus 2. 4 plus 10 is 14 minus 2, that means 12, which is not equal to 0. म्हणजे या समीकरणामध्ये, या वर्ग समीकरणामध्ये m बरोबर 2 ठेवला असता या वर्ग समीकरणाची किंमत 0 मिळत नाही. म्हणून m is equal to 2 is not a root of above quadratic equation. म्हणजेच m बरोबर 2 हे वरील वर्ग समीकरणाचं मूळ नाही आहे. आतापर्यंत आपण 3 मुद्दे पाहिले. वर्ग समीकरणाचा जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म अभ्यासला. त्यापूर्वी आपण बहुपदींचे 6 प्रकार अभ्यासले. दिलेली बहुपदी ही वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं ते आपण पाहिलं आणि त्या वर्ग समीकरणाचं मूळ ही संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आता या 2-3 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 2.1 हा सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून आपण सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 2.1 ला. यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे आपल्याला काही पॉलिनॉमियल्स दिलेले असतील त्यापैकी कोणते पॉलिनॉमियल्स क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत ते आपल्याला पडताळून पाहिजे आहे. दिलेली बहुपदी ही वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी सुरुवातीला ती बहुपदी आपल्याला सामान्य रूपामध्ये लिहून घ्यावी लागेल आणि त्या बहुपदीचा कोटी 2 आहे किंवा नाही हे पडताळावं लागेल. त्या बहुपदीचा कोटी म्हणजे डिग्री 2 असेल तर ते वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, अन्यथा नसेल. पहिले इक्वेशन आहे x² + 5x - 2 = 0. This equation is already in the general or standard form. Therefore, our next step is x² + 5x - 2 = 0. हे इक्वेशन जसंच्या तसं आपण पुढे घेतलं कारण हे सामान्य स्वरूपामध्येच आहे. या वर्ग समीकरणाचं निरीक्षण करता असं लक्षात येईल की या वर्ग समीकरणाचा कोटी 2 आहे.
म्हणून हे वर्ग समीकरण आहे. दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. Second example is y square is equal to 5y minus 10. Now rewrite this equation in the standard form. 5y आणि 10 या दोन पदांना आपण डावीकडे पक्षांतरित करूयात. पक्षांतर करताना या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल आणि आपली उजवी बाजू आपण 0 करून घेणार आहोत. म्हणजे दिलेलं समीकरण हे आपण सामान्य रूपामध्ये लिहितोय. मग सामान्य रूप असणार आहे y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचं निरीक्षण करता असं लक्षात येईल की याही वर्ग समीकरणाचा कोटी डिग्री हा 2 आहे. Therefore, yes, it is a quadratic equation. This is our answer. Now, next example, y square plus 1 upon y is equal to 2. या इक्वेशनला प्रथमदर्शनी पाहता आपल्याकडून चूक होण्याची शक्यता आहे. आपल्याला असं वाटेल की या समीकरणाचं डिग्री ही 2 आहे, परंतु तसं नाही. एका पदामध्ये चल हे छेदस्थानी आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी या चलाचा घातांक हा पॉझिटिव्ह 1 आहे, परंतु तो जेव्हा चल आपण अंशस्थानी घेऊ तेव्हा तो पॉझिटिव्ह 1 चा निगेटिव्ह 1 होईल. म्हणजे इथं आपली एक अट आहे. दिलेलं समीकरण वर्ग समीकरण असण्यासाठी त्या प्रत्येक पदाचा घातांक हा पूर्ण संख्या असणं गरजेचं आहे. म्हणजे तो पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे आणि शिवाय त्याची डिग्री 2 असणं गरजेचं आहे. इथं निगेटिव्ह 1 दिसतोय म्हणून हे इक्वेशन हे वर्ग समीकरण असणार नाही, परंतु आपण जनरल फॉर्ममध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करूयात. हे छेदस्थानातलं चल आपल्याला घालवायचं आहे, त्याचा लोप करायचा आहे, म्हणून प्रत्येक पदाला आपण y न गुणूयात. मग या ठिकाणी मिळेल y क्यूब प्लस 1 कारण y कॅन्सल होईल इज इक्वल टू 2y. प्रत्येक पदाला y ने गुणलं म्हणजे y क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 2y. ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये घेतलं तर आपल्याला उदाहरण मिळेल किंवा समीकरण मिळेल y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि याची डिग्री आता 2 नसून ती 3 आहे. Therefore, it is not a quadratic equation. Then what is the type of this equation? It is cubic equation because its degree is 3. It is not a quadratic equation. Now, next example, x plus 1 upon x is equal to minus 2. अगदी वरच्या एक्झाम्पल प्रमाणे याही ठिकाणी x हा छेदस्थानी आलेला आहे, डिग्री 1 दिसते आणि ते घातांक ऋण 1 दिसतोय. मग प्रथमदर्शनी असं वाटेल की हे इक्वेशन आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. मात्र छेदातील एक्सचा लोप करण्यासाठी इथेही आपल्याला प्रत्येक पदाला x न गुणायचं आहे. x न जर गुणलं तर या ठिकाणी मिळेल x वर्ग अधिक या ठिकाणी x कॅन्सल होऊन फक्त 1 शिल्लक राहील बरोबर 2 गुणिले x म्हणजे ऋण 2x. मग आपण हे समीकरण सामान्य स्वरूपात लिहिलं तर आपलं समीकरण मिळेल x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0. याचा डिग्री ही 2 आहे. Therefore, yes, it is a quadratic equation. This is our answer. Now, next example is in first bracket m minus 2, in second bracket m plus 2 is equal to 0. If we observe this equation, जर याचं निरीक्षण आपण केलं तर प्रथम दर्शनी आपल्याला असं वाटेल की याची डिग्री 1 आहे, परंतु नाही. जेव्हा आपण या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट घेऊ तेव्हा m इंटू m हा आपल्याला m स्क्वेअर मिळेल, म्हणून याची डिग्री 2 होईल आणि स्टँडर्ड फॉर्म असणार आहे m स्क्वेअर प्लस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. Therefore, degree of this equation is 2. That means this equation is a quadratic equation. Therefore, our answer is yes, it is a quadratic equation. Next, m cube plus 3m square minus 2 is equal to 3m cube. If we transfer 3m cube to the left hand side, they becomes negative. That means m cube minus 3m cube plus 3m square minus 2 is equal to 0. मग m cube minus 3m cube या दोघांची वजाबाकी negative 2m cube plus 3m square minus 2 is equal to 0 is the standard form of this equation. Minus 2m cube plus 3m square minus 2 is equal to 0. If we observe this equation, the degree of this equation is 3. That means it is a cubic equation. It is not a quadratic equation. Therefore, our answer is no. It is not a quadratic equation. या रीतीने आपल्याला परीक्षेला सुद्धा दिलेली बहुपदी वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे ओळखायला येऊ शकतं. Now, next example is find the values of a, b, c for the following quadratic equations. म्हणजे खालील वर्ग समीकरणासाठी a, b आणि c च्या किमती शोधा. हे शोधण्यासाठी दिलेलं समीकरण आधी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे
आणि नंतर स्टँडर्ड फॉर्मची त्याची तुलना करून आपल्याला ए बी आणि सी च्या किमती शोधायच्या आहेत. ए बी सी मीन्स द कोइफिशियंट ऑफ द ईच टर्म in that equation. Now first example, 2y is equal to 10 minus y square. This equation is not in the standard form. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. मग त्यासाठी y स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला न्यावं लागेल, 10 ही लेफ्ट हँड साईडला न्यावं लागेल. मग आपलं इक्वेशन तयार होईल y स्क्वेअर प्लस 2y minus 10 is equal to 0. Now compare this equation with the standard form, and standard form is ay square plus by plus c is equal to 0. If we compare these two equations, the value of a is 1, that means coefficient of y square. Value of b is 2, that is the coefficient of y, and value of c, that is the constant term, it is minus 10. That means a is equal to 1, b is equal to 2, and c is equal to minus 10 is our answer. Second example, in bracket x minus 1 whole square is equal to 2x plus 3. Now first of all, expand this bracket by using expansion formula. A minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या कंसाचा विस्तार a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग या विस्तार सूत्राचा उपयोग करून याचा विस्तार करावा लागेल. आपण विस्तार करून घेऊया. x square minus 2x plus 1 is equal to 2x plus 3. Now transfer these two terms to the left hand side. Next step is x square minus 2x minus 2x plus 1 minus 3 is equal to 0. These two are like terms having same signs, therefore answer is minus 4x, and these two terms are also like terms but signs are different, therefore answer is minus 2. Next step is x square minus 4x minus 2 is equal to 0. Now compare this equation. This is the standard form of the above equation. Now compare this equation with the standard form ax square plus bx plus c is equal to 0. That means value of a, that means coefficient of x square is 1. Value of b, that means coefficient of x is value minus 4, and c is equal to negative 2. Therefore a is equal to 1, b is equal to minus 4, and c is equal to negative 2 is our answer. Now next example, p in bracket 3 plus 6p is equal to minus 5. Let us multiply bracket by p. p ने या ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. आपला आन्सर असणार आहे 3p plus 6p square is equal to minus 5. p ने आपण आतमध्ये गुणून घेतलं. Now rearrange the terms. या टर्म्स आपल्याला रिअरेंज करून आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आपला आन्सर असणार आहे 6p स्क्वेअर प्लस 3p प्लस 5 इज इक्वल टू 0. नाव कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ ap स्क्वेअर प्लस bp प्लस c इज इक्वल टू 0. त्या ठिकाणी चुकून x च्या ऐवजी b च्या ऐवजी x आलेला आहे. ABCच्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी कंपेअर करूया. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ A इज 6, व्हॅल्यू ऑफ B इज 3, अँड व्हॅल्यू ऑफ C इज 5. दॅट मीन्स आवर आन्सर इज A इज इक्वल टू 6, B इज इक्वल टू 3, C इज इक्वल टू 5. दिस इज आवर आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, डिटरमाइन वेदर x इज इक्वल टू 1 अँड x इज इक्वल टू निगेटिव्ह 1 आर द रूट्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. म्हणजे x बरोबर 1 आणि x बरोबर 1 हे खालील वर्ग समीकरणाची मूळ आहेत किंवा नाही ते आपल्याला पाडतायचं आहे. हे कसं पडताळावं लागेल? तर x बरोबर 1 हे या वर्ग समीकरणाचं मूळ आहे किंवा नाही हे पडताळण्यासाठी आपल्याला या वर्ग समीकरणामध्ये x ची किंमत 1 ठेवावी लागेल. आणि जर x बरोबर 1 ठेवल्यामुळे या वर्ग समीकरणाची किंमत आपल्याला 0 मिळत असेल तर x बरोबर 1 हे या वर्ग समीकरणाचं मूळ आहे, अन्यथा ते नसणार आहे. म्हणून आपण या समीकरणामध्ये x ची किंमत 1 ठेवून त्याची किंमत शोधूयात. लेट अस पुट x इज इक्वल टू 1 इन द इक्वेशन. नाउ इक्वेशन इज x square plus 4x minus 5. Replace x by 1. 1 square plus 4 into 1 minus 5. 1 square is 1 plus 4 into 1 is 4 minus 5. 1 plus 4 minus 5. 1 plus 4 is 5. 5 minus 5. That means answer is 0. म्हणजे या ठिकाणी वरील वर्ग समीकरणामध्ये x ची किंमत 1 ठेवली असता या वर्ग समीकरणाची किंमत 0 मिळते आहे. म्हणून x is equal to 1 is a root of above equation. म्हणजे x बरोबर 1 हे वरील वर्ग समीकरण x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चं
एक मूळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. नाव आपल्याला आता x बरोबर वजा 1 हे याच वर्ग समीकरणाचं मूळ आहे का ते पडताळायचे. म्हणून let us put x is equal to -1 in the equation, and equation is x square plus 4x minus 5. Now replace x by -1, that means -1 square plus 4 into -1 minus 5. Square of -1 is +1, 4 into -1, that is -4 minus 5. That means next step is 1 minus 9. या दोघांची चिन्हे समान असल्यामुळे त्यांची बेरीज झाली. आता या दोघांची चिन्हे भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी -8 येईल. -8 is not equal to 0. That means value of this quadratic equation is not 0 when x is equal to -1. That means x is equal to -1 is not a root of equation x square plus 4x minus 5. म्हणजे x बरोबर ऋण 1 ठेवला असता या वर्ग समीकरणाची किंमत 0 मिळत नाही, म्हणून x बरोबर ऋण 1 हे या समीकरणाचं मूळ नाही. नाव नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड k if x is equal to 3 is a root of the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. म्हणजे जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ असेल तर k ची किंमत शोधा. आता x बरोबर 3 हे या वर्ग समीकरणाचं मूळ आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी घेतलंय x बरोबर 3, x is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. याचा अर्थ असा की जर x बरोबर 3 हे या वर्ग समीकरणाचं मूळ असेल तर x बरोबर 3 ठेवल्यामुळं या वर्ग समीकरणाची किंमत 0 मिळणार आहे, कारण x बरोबर 3 हे या वर्ग समीकरणाचं मूळ आहे. म्हणून आपण या ठिकाणी पुढे म्हटलंय therefore put x is equal to 3 in the equation. Now equation is kx square minus 10x plus 3. Replace x by 3, k into 3 square minus 10 into 3 plus 3 is equal to 0. That means square of 3 is 9, 9k minus 30 plus 3 is equal to 0. This is our next step. 9k minus 30 plus 3 is equal to 0. या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी होईल. 9k minus 27 is equal to 0. Transfer 27 to right hand side, they becomes positive. That means 9k is equal to 27. Now transfer 9 to the right hand side. That means k is equal to 27 upon 9 and our answer k is equal to 3. That means 9 ones are 9, 9 threes are 27. म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3. या स्वरूपातली उदाहरणं आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. या उदाहरणांचा आपण घरी सराव करा. आणि एक विनंती, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. धन्यवाद.